तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या वेळेला आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा उल्लेख करतो, त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला खूप ज्यादा महत्त्व आहे. कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला काय म्हणतो आपण प्रेरणा मिळाली किंवा सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भामध्ये प्रश्न वारंवार विचारले जातात. मग ते MPSC असू दे किंवा सरळ सेवा असू दे, तलाठी भरतीमध्ये देखील बऱ्याच वेळेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी जर आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करायचा असेल तर फक्त 35 प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की ज्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समजून घेताना दुसरं काहीही करण्याची गरज भासणार नाही. हे 35 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या तर दुसरं काही करण्याची गरज भासणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भामध्ये पूर्ण झालेला आहे किंवा त्यांचा हा टॉपिक पूर्णतः वाचून झालेला आहे, समजून झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ एक रिव्हिजन म्हणून जरी पाहिलं तरी चालेल. म्हणजे आपला किती अभ्यास झालेला आहे किंवा स्टडी किती झालेली हे तुमच्या लक्षात या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे फक्त 35 प्रश्न करा, याच्या बाहेरील काही विचारलं जाणार नाही, कोणत्याही एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही. त्यामुळे आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, इंग्रजांकडून भारतीयांचे होत असलेले शोषण कोणी समप्रमाण सिद्ध केले? तर याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी, नरेंद्र दत्त आणि महादेव गोविंद रानडे. जे इंग्रजांकडून भारतीयांचं काय होत होतं तर शोषण केलं जात होतं, एक आर्थिक शोषण केलं जात होतं. त्याचं जे काय ते समप्रमाण किंवा सिद्ध केलं की बाबा अशा प्रकारे आपल्या भारतीयांवर आर्थिक शोषण होत आहे. हे कोणी केलं तर दादाभाई नौरोजी, नरेंद्र दत्त आणि महादेव गोविंद रानडे यांनी सिद्ध केलं. दादाभाई नौरोजी यांचा अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये तर त्यांनी इंग्रजांवर खूप टीका केलेली आहे. कशाच्या बाबतीत तर आर्थिक शोषणाच्या बाबतीत, किती प्रकारे भारतीयांचं शोषण इंग्रज करते हे त्यामध्ये सांगितलेलं की आर्थिक दृष्ट्या किती फायदा हा इंग्रजांना होतोय भारतात राज्य स्थापन केल्याबद्दल, हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न बघा की ए.ओ. ह्यूम यांनी 1884 साली कशाची स्थापना केली? तर ए.ओ. ह्यूम यांनी 1884 साली इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली होती. तिसरा प्रश्न आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 28 डिसेंबर 1885 साली काय झालं होतं तर इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली होती. आणि कोणी केली होती तर ए.ओ. ह्यूम यांनीच काय केली होती तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती. आणि इंडियन नॅशनल युनियनची देखील त्यांनीच केली होती, ए.ओ. ह्यूम यांनीच केली होती. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची देखील ए.ओ. ह्यूम यांनीच काय केली होती तर स्थापना केली होती. म्हणजे इंडियन नॅशनल युनियनचंच रूपांतर पुढे काय करण्यात आलं होतं तर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये करण्यात आलं होतं. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. चौथा प्रश्न बघा की पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? इंडियन नॅशनल काँग्रेस जे 1885 साली स्थापन झाले त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते पहिल्या अधिवेशनात? तर त्याचं योग्य उत्तर आहे व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. तर पाचवा प्रश्न आहे की व्यामेशचंद्र बॅनर्जी यांना डॅश डॅश इंग्रज म्हणून ओळखले जात होते? तर याचं योग्य उत्तर आहे नवशिकात इंग्रज म्हणून काय केलं जात होतं व्यामेशचंद्र बॅनर्जी यांना ओळखलं जात होतं. ते बंगाल प्रांताचे होते. त्याचबरोबर सहावा प्रश्न पाहूया की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी होते? तर याचं योग्य उत्तर आहे 72. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण 72 काय होते तर सदस्य होते. त्याचबरोबर पुढचा सातवा प्रश्न पाहूया की पहिल्या अधिवेशनात कोणते दोन मुस्लिम नेते उपस्थित होते? तर याचं योग्य उत्तर आहे R.M. सयानी व A.M. धर्मसी. हे जे दोन नेते होते ते काय होते तर पहिल्या अधिवेशनात मुस्लिम नेते म्हणून काय होते तर उपस्थित होते. या ठिकाणी अजून एक नेते होते जे काय म्हणतो आपण मुस्लिमांचे नेते समजले जात होते. ते तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष देखील होते बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी असं त्यांचं नाव आहे, पण ते या ठिकाणी पहिल्या अधिवेशनामध्ये नव्हते, हे लक्षात ठेवा. फसवण्यासाठी त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की बद्रुद्दीन तय्यबजी देखील मुस्लिम नेते काय होते तर पहिल्या अधिवेशनामध्ये होते, तर ते पहिल्या अधिवेशनामध्ये नव्हते, एवढं लक्षात ठेवा. आठवा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही डॅश डॅश होती? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काय होती तर राष्ट्रवादी होती. याचं योग्य उत्तर काय तर राष्ट्रवादी होती.
त्याचबरोबर 9वा प्रश्न बघा की राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या मागण्याचे ठराव केले होते? पहिल्या अधिवेशनामध्ये कोणत्या मागण्याचे ठराव केले होते? त्यातील 2 महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे की भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशन, कोणतं तर रॉयल कमिशनची नेमणूक करणे, आणि दुसरी मागणी होती जी होती भारतीय सचिवाची भारतीय समिती काय करणे तर रद्द करणे. ही अशा 2 मागण्या काय केल्या होत्या राष्ट्रीय काँग्रेसनं केल्या होत्या. त्याचबरोबर पुढचा प्रश्न 10वा प्रश्न आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणाकोणाचा समावेश होतो? याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, कृष्णाजी नुलकर, रामचंद्र साने, शिवराम हरी साठे, त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर, त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्याचबरोबर काय दिशा वाच्छा, त्याचबरोबर के.टी. तेलंग, त्याचबरोबर काय तर गंगाराम म्हस्के, त्याचबरोबर सीतारामपंत चिपळूणकर आणि वामन शिवराम आपटे, आणि शेवटचं काय तर राघव मंडारकर. असे एकूण काय होते तर 15 व्यक्ती महाराष्ट्रातील काय होते या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होते. एकूण किती होते तर 72 होते. त्यामधील 15 काय होते महाराष्ट्रातील होते, आणि 15 कोण होते तर या ठिकाणी सर्व नाव आहेत. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, हे तुम्हाला करावंच लागणार आहे 15 नाव. त्याचबरोबर 11वा प्रश्न आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्स कधी काँग्रेसमध्ये विलीन केली? तर नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली होती तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती, हे लक्षात. आणि यांनी काँग्रेसमध्ये कधी विलीन केली? याचं योग्य उत्तर आहे 1886 साली, म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन होतं त्या वर्षीच काय केलं होतं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आपली नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसमध्ये विलीन केली होती. पुढचा 12वा प्रश्न पाहूया की काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर याचं योग्य उत्तर आहे 440. पहिल्यात 72 होते पहिल्या अधिवेशनात, दुसऱ्या अधिवेशनात 440 होते. त्याचबरोबर 13वा प्रश्न पाहूया दुसऱ्या अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? तर दुसऱ्या अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे काँग्रेसने राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावे. हा निर्णय दुसऱ्या अधिवेशनामध्ये घेण्यात आला. काय तर काँग्रेसने राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावे. तर 14वा प्रश्न पाहूया अधिवेशनाच्या आयोजनासाठी भिन्न धर्मियांची स्वागत समिती केव्हा स्थापन करण्यात आली? म्हणजे काय तर भिन्न धर्मियांची, वेगवेगळे जे धर्म आहेत त्यांची वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळी स्वागत समिती केव्हा स्थापन करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे तिसऱ्या अधिवेशनामध्ये, म्हणजे 1887च्या तिसऱ्या अधिवेशनामध्ये या समित्या स्थापन केल्या. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न आहे तिसऱ्या अधिवेशनानंतर रानडेंनी तेथेच नंतर कोणत्या परिषदेचे आयोजन केले? याचे योग्य उत्तर आहे सामाजिक परिषदेचे. तिसरे जे अधिवेशन होते 1887 ते कुठे होते तर चेन्नईमध्ये होते, आणि त्या चेन्नईमध्ये जे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन त्याच्या अधिवेशनाच्या नंतर काय केले होते तर सामाजिक परिषदेचे आयोजन रानडेंनी त्या ठिकाणी केले होते. त्याचबरोबर 16वा प्रश्न आहे कोणी शासकीय कर्मचाऱ्यांवर काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातली? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरीन. आणि किती साली तर 1888 साली, ज्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला गव्हर्नर जनरल किंवा व्हायसरॉय कोण होता तर तो लॉर्ड डफरीन हा काय होता तर त्यावेळेला भारताचा व्हायसरॉय होता, ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला. आणि त्यानेच चौथ्या अधिवेशनाच्या वेळेला म्हणजे 1888 साली काय केलं तर शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर काय झाली तर काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातली. त्याचबरोबर 17वा प्रश्न पाहूया की डफरीनने काँग्रेसला काय म्हणून हिणवले? तर याचं योग्य उत्तर आहे अति अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून काय केलं तर डफरीननं संबोधलं होतं. चौथं जे अधिवेशन होतं त्यावेळी काळामध्ये काय तर डफरीननं काँग्रेसला काय म्हणलं तर अति अल्पसंख्याकांचे किंवा खूप कमी लोकांचे काय तर प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे. त्याचबरोबर 18वा प्रश्न पाहूया कोणाच्या प्रतिकूल धोरणामुळे काँग्रेसला अधिवेशनात जागा मिळणे कठीण झाले होते? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरीनच. कारण लॉर्ड डफरीन या ठिकाणी काय केलं होतं तर हळूहळू काय केलं तर राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरू केली होती. त्यामुळे काय केलं होतं त्यांनी अधिवेशनात जागाच मिळाली नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले होते. पुढचा 19वा प्रश्न पाहूया की चौथ्या अधिवेशनासाठी काँग्रेसला जागा कोणी दिली? आता डफरीननं जर अधिवेशनात जागा मिळण्यास कठीण केलं होतं, त्यानंतर चौथ्या अधिवेशनासाठी मग काँग्रेसला जागा कोणी दिली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दरभंग्याच्या महाराजांनी. दरभंग्याच्या महाराजांनी काय केलं होतं एक बंगला विकत घेऊन हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी दिला होता. त्याचबरोबर 20वा प्रश्न पाहूया
की कोणी फतवा काढून काँग्रेसला म्हणजे 1888 साली सुन्नी गटाचा पाठिंबा असल्याचे सांगितले. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये सुन्नी गट आहे, त्या गटाचा पाठिंबा हा राष्ट्रीय काँग्रेसला आहे असं कोणी सांगितले, तर याचं योग्य उत्तर आहे शेख रजा हुसेन खान यांनी सांगितले होते. त्याचबरोबर 21वा प्रश्न पाहूया. 5वे अधिवेशन मुंबई या अधिवेशनाला उपस्थित प्रतिनिधींची संख्या किती होती? आता 5वे अधिवेशन जे मुंबईत झाले त्याच्या किती प्रतिनिधींची संख्या किती आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे, तर 1889. त्याचबरोबर 22वा प्रश्न पाहूया. कोणत्या ब्रिटिश पार्लमेंट सदस्याने या अधिवेशनात म्हणजे कोणत्या 5व्या अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतला होता? तर याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स ब्रॉन्ड. चार्ल्स ब्रॉन्ड जो होता तो त्याने काय केलं होतं, तर सक्रिय सहभाग या 5व्या अधिवेशनामध्ये घेतला होता, लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढचा 23वा प्रश्न पाहूया. पहिल्यांदा महिलांनी सहभाग कोणत्या अधिवेशनात घेतला होता? म्हणजे महिलांचा सहभाग पहिल्या अधिवेशनामध्ये महिलांचा सहभाग नव्हता, दुसऱ्या पण नव्हता, तो कितव्या अधिवेशनात होता? तर याचं योग्य उत्तर आहे 5व्या अधिवेशनात. 5व्या अधिवेशनाच्या आधीची 4 अधिवेशनं झाली त्यामध्ये कोणतीही महिला काय म्हणतो आपण प्रतिनिधी उपस्थित नव्हती. ती महिलांना चा सहभाग कधी झाला? तर 5व्या अधिवेशनात झाला. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. 5व्या अधिवेशनात, आणि 5वं अधिवेशन कुठं होतं? तर मुंबई या ठिकाणी होतं. त्याचबरोबर 24वा प्रश्न पाहूया. 5व्या अधिवेशनात किती महिला आणि महाराष्ट्रातील कोणत्या महिला उपस्थित, म्हणजे 5व्या अधिवेशनात किती आणि त्यापैकी महाराष्ट्रातील कोणत्या महिला उपस्थित होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे 6 महिला ज्या आहेत त्या काय होत्या, तर एकूण उपस्थित होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोण कोण होत्या? तर पंडिता रमाबाई रानडे आणि काशीबाई कानेटकर या 3 महिला काय त्या महाराष्ट्रातील उपस्थित होत्या. आणि एकूण किती महिला उपस्थित होत्या? तर त्या 6 महिला उपस्थित होत्या. तर पुढचा 25वा प्रश्न पाहूया. मामा वारेकरांच्या तुरुंगातील दारात हे जे नाटक होते, या नाटकाचा प्रयोग कितव्या अधिवेशनात झाला? कोणाच्या? तर मामा वारेकरांच्या. त्याचं योग्य उत्तर आहे 43व्या अधिवेशनात. 43वे जे अधिवेशन होतं ते कुठे होतं? तर बेळगावला होतं. या अधिवेशनात काय झालं होतं? तर मामा वारेकरांच्या तुरुंगातील दारात हे जे नाटक होते याचं प्रयोग झाला होता. आणि या अधिवेशनाचं हे महत्वाचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर महात्मा गांधी हे काय होते? तर बेळगाव या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1924 साली हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं. त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. आणि एकूण जेवढी काँग्रेसची आजपर्यंतची अधिवेशन झाली त्याच्यात एकमेव अधिवेशन असं की ज्या अधिवेशनात महात्मा गांधीजी अध्यक्ष होते. महात्मा गांधीजी फक्त बेळगावच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर 26वा प्रश्न पाहूया. वारेकरांना कोणाच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले होते? याच अधिवेशनामध्ये कोणाच्या हस्ते? तर सरोजिनी नायडू यांच्या हस्ते पदक देऊन मामा वारेकरांना काय केलं होतं? तर गौरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर पुढचा 27वा प्रश्न पाहूया. बेळगाव अधिवेशनात कोणाचे विनावादन गांधीजींनी 1.5 तास ऐकले होते याच अधिवेशनात? तर याचं योग्य उत्तर आहे शेषाण्णा यांचे जे विनावादन होते ते गांधीजींनी किती? तर 1.5 तास ऐकले होते. त्याचबरोबर 28वा प्रश्न पाहूया. मुंबईतील अधिवेशनाची वर्ष, आता हे वर्ष लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहेत हा वर्ष. तर मुंबईतील जे अधिवेशनाची वर्ष होती ते किती किती होती ते आपण पाहणार आहोत. तर पहिलं अधिवेशन 1885, नंतर 1889, 1904, 1915, 1918, 1934 आणि 1935 ही जी अधिवेशन आहे ती काय होती? तर मुंबईत होती. एकूण किती होते? 1 2 3 4 5 6 7 अधिवेशनं हे मुंबईत झाली होती, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच आपण पाहतो. त्याचबरोबर 29वा प्रश्न पाहिजे की कोलकाता मधील अधिवेशनाची वर्ष कोणते? कोलकातामधील कोणते आहेत? तर 1880 आहे, 1890 आहे, 1896 आहे, 1901, 1903, 1906, 1911, 1917, 1920, 1928 आणि 1933. म्हणजे सर्वात जास्त अधिवेशनं जर स्वातंत्र्याच्या आधी कोणत्या शहरात झाली असतील राष्ट्रीय काँग्रेसची, तर ती कोलकातामध्ये झाली होती. त्याचबरोबर 30वा प्रश्न आहे. दिल्लीमधील अधिवेशनाची वर्ष कोणती आहेत? तर 1918, 1923, 1932 आणि 1947 इतकी काय तर दिल्लीमधली अधिवेशन. आपल्याला माहिती आहे की 1911 साली इंग्रजांनी राजधानी कोलकात्याहून काय केली होती? दिल्लीला नेली होती. त्याच्यानंतरच ही अधिवेशनं तिथे भरवण्यात आली. 1918च्या आधी एकही अधिवेशन दिल्लीत नव्हतं. त्याचबरोबर 31वा प्रश्न चेन्नईमधील अधिवेशन. चेन्नईमधील किती आहेत? तर 1887, 1894, 1914 आणि 1927 अशी 4 अधिवेशनं काय होती? तर चेन्नईमध्ये झाली होती. त्याचबरोबर 32वा प्रश्न पाहिजे की काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते? म्हणजे काँग्रेसचं जे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन विचारले तर याचं योग्य उत्तर आहे फैजपूर. फैजपूर कुठे आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये आणि यावल तालुक्यामध्ये आहे. आणि याच फैजपूरमध्ये काय पहिलं
जे आहे ते राष्ट्रीय काँग्रेसचं काय होतं तर ग्रामीण भागातलं अधिवेशन होतं, हे लक्षात ठेवा. तर 33वा प्रश्न आहे, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर ॲनी बेझंट या काय होत्या तर पहिल्या अध्यक्ष होत्या. कधी होत्या तर 1917 साली ह्या काय होत्या तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. हे प्रश्न आलेला आहे भरपूरदा. तलाठी भरतीला देखील हा प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर 34वा प्रश्न आहे, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या तर त्या होत्या सरोजिनी नायडू आणि त्या कधी होत्या तर 1923 साली या होत्या. त्याचबरोबर शेवटचा आणि 35वा प्रश्न आहे, काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष कोण होते तर याचं योग्य उत्तर मौलाना आझाद. जवळपास 1939 ते 46 या एकूण 6-7 वर्ष काय होते ते लागोपाठ राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर आज आपण एकूण 35 क्वेश्चन पाहिलेले आहेत. याच्या बाहेरील सहसा काही विचारलं जाणार नाही. 99% प्रश्न याच्यातूनच विचारले जातील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला सांगा, कमेंट करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.